तुम्हाला एक गोष्ट सांगू, कुंडली ही तुमचं भविष्य सांगण्यासाठी नसतेच. मग तुम्ही म्हणाल मग ती सांगते तरी काय? तर कुंडली म्हणजे तुमच्या आयुष्याचा काही फायनल रिझल्ट नाही, तर तो तुमच्या आयुष्याचा एक मॅप आहे. जसं आपण एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या हातामधल्या त्या बॅगमध्ये काही सामान असतं. काही गोष्टी आपल्या खूप उपयोगाच्या असतात, तर काही फार कमी उपयोगाच्या असतात. पण त्याच सामानाचा योग्य वेळी योग्य तो वापर कसा करायचा हे आपल्याच हातात असतं. तसंच तुमच्या जन्माच्या वेळी तुमच्या जन्मकुंडलीमध्ये काही गुण, क्षमता, प्रवृत्ती आणि काहीशी आव्हानं येतात. पण तुम्ही त्याचा वापर कसा करता, तुम्ही नेमके त्यावेळेला कोणते निर्णय घेता, अशा वेळी तुम्ही स्वतःवर किती काम करता, हे संपूर्णपणे तुमच्याच हातात असतं. समस्या अशी आहे की आपण मोठे होत असताना आपल्या आजूबाजूचा समाज, परिस्थिती, दुसऱ्यांच्या आपल्याप्रती असलेल्या अपेक्षा आणि इतरांशी तुलना करताना सुद्धा आपण आपला ओरिजिनल सेल्फ तोच विसरतो. आपल्यात असलेले गुण, कला आणि क्षमता ओळखण्याऐवजी आपण दुसऱ्यांसारखंच बनण्याच्या मागे लागतो. म्हणूनच कुंडलीकडे फक्त माझ्या नशिबात काय आहे या प्रश्नानेच फक्त पाहू नका, तर एक तिथे स्वतःला प्रश्न विचारा की माझ्यात असं काय आहे आणि मी त्याचा योग्य वापर करतोय का? कारण कुंडली तुमचं आयुष्य घडवत नाही, ती तुम्हाला ओळखण्याची एक दिशा दर्शवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल तर नक्कीच शेअर करा.